रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन। महापालिका आयुक्त संतोष खांडेकर 10 लाखांची लाच घेताना चतुर्भुज। जालना महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांना बांधकाम व्यवसायाकडून तब्बल 10 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडली। ही कारवाई मोतीबाग परिसरात असलेल्या त्यांच्या शासकीय निवासस्थानी सायंकाळी उशिरा करण्यात आली। एका बांधकाम व्यावसायिक तक्रारदाराकडून प्रशासकीय काम सोडवून देण्यासाठी आयुक्तांनी 10 लाख रुपयांची लाच मागितली होती। तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल केली। त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली। कारवाई दरम्यान आयुक्तांनी कथित लाच स्वीकारल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले। सध्या या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे। या प्रकरणानंतर जालना महानगरपालिकेत आणि शहरात चर्चेला उधाण आले आहे। आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईमुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नागरिकांत या कारवाईचे स्वागत तर कर्मचारी वर्गात या कारवाईने खळबळ उडवली आहे, तर कर्मचारी वर्गात मात्र खळबळ माजली आहे। 2 वर्षापूर्वी जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्यात आले। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकीय राज असल्यामुळे जालना महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त म्हणून तत्कालीन मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांचीच नियुक्ती करण्यात आली होती। जालना महानगरपालिकेचे पहिले आयुक्त होण्याची संधीही खांडेकर यांना मिळाली होती। मात्र गुरुवारी ते लाच घेताना पकडले गेल्यामुळे पहिलेच आयुक्त लाचखोरीत अडकले। यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे। हा जो बोर्ड आहे एका करप्टेड माणसाचा आहे आणि हा बोर्ड लवकरच निघणार आहे याचा आनंद आहे। आणि मी सर्वप्रथम हे सांगेल की महानगरपालिकेतून आत्ताच कॉल आलेला आहे आणि अशी माहिती आलेली आहे की महानगरपालिकेतून जे काही 5-6 गोण्या जे आहेत ह्या फायलीच्या ताबडतोब लंपास केले गेलेल्या आहेत आणि हा फार महत्वाचा विषय आहे। याचं रेकॉर्डिंग सुद्धा तिथं झालेलं आहे की 5-6 गोण्या महानगरपालिकेतून जे काही बनावट कागदपत्र होते त्याचे गायब झालेले आहेत। जर आपण विचार केला तर सगळ्याच गोष्टींचा आता सगळेच घोटाळे बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे। कारण जे काही यांनी कॉन्ट्रॅक्ट दिले होते उत्कर्ष पाटील मार्फत असो किंवा अन्य कोणामार्फत असो, जे काही कॉन्ट्रॅक्ट दिलेले होते ते सगळे कॉन्ट्रॅक्ट तपासण्याची खऱ्या अर्थानं आता गरज आलेली आहे। आणि महानगरपालिकेच्या ज्या काही बऱ्याच जमीन आहेत ह्या जमिनीची खरेदी विक्री सुद्धा खांडेकरनी दुसऱ्या मार्फत करून दिलेली आहे। महानगरपालिकेच्या स्वतःच्या मालकीच्या जागा यांनी बड्या लोकांच्या घशामध्ये घातलेल्या आहेत। शिवाय एवढ्या अनेक ठिकठिकाणी वेगवेगळ्या नावाने त्यांनी प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे। प्रोझॉन मॉल जे आहे छत्रपती संभाजीनगरला, तर तिथे 3 गाळे प्रोझॉन मॉल मधले खांडेकरनी विकत घेतलेले आहेत। आता ते कुणाच्या नावावर विकत घेतलेले ते सुद्धा आपल्याला बघावं लागेल। आणि जेही काही प्रॉपर्टी शेती वगैरे अनेक ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या नातेवाईकांच्या नावाने घेतलेले, आताच बघितलं तर त्यांचे नातेवाईक सुद्धा आलेले आहेत। म्हणजे असे अनेक त्यांनी गफले फार मोठे मोठे केलेले, हे सगळे गफले आता उकरून काढण्याची वेळ आलेली आहे। आणि नक्कीच ह्या सगळ्या त्यांच्या करप्शनचा तपास आता होणं फार गरजेचं झालेलं आहे। आणि तपास होण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करेल आणि सगळ्या गोष्टीचे त्यांचे जे काही कॉन्ट्रॅक्टचे जे काही चुकीच्या मार्गाने अक्षरशः घंटा गाड्यापासून अनेक त्यांनी करप्शन केलेले, तिथे जे काही कामं चालू आहेत ते पण सगळे करप्शनचेच आहे। गाळे जे आहेत गाळ्यामध्ये अनेक लोकांचे हक्क त्यांनी मारलेले आहेत। तर ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी, सखोल चौकशी, इव्हन ते जेवढ्या वर्षापासून आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या सगळ्या कामकाजाची, सगळ्या कॉन्ट्रॅक्टची सगळीच चौकशी होणं गरजेचं आहे। आणि ती चौकशी आम्ही काढल्याशिवाय राहणार नाहीत। आणि एका वाईट माणसाचा आज अंत झालेला एका प्रकारे। त्यांनी अक्षरशः मला वाटतं 2016 पासून ते एकदा दोनदा आले गेले आणि नगरपालिकेनंतर महानगरपालिका झाल्यानंतर सुद्धा मी कडाडून तेव्हा विरोध केला होता की यांनी अतिशय म्हणजे फक्त घेऊन देऊन सगळं टक्केवारीसाठी यांचे काम होते। टक्केवारी तर घेतच होते, मात्र प्रत्येक कामामध्ये हा खांडेकर जो आहे प्रत्येक कामामध्ये पार्टनर होत होता। अक्षरशः उत्कर्ष पाटीलला तर त्यांनी माहेरचा माणूस इथं आणूनच बसवलेलं होतं। उत्कर्ष पाटीलच्या सुद्धा सर्व कामाची जी आहे ते तपासणी होणं आवश्यक आहे। आणि ज्या राजकीय अधिकारी
अधिकाऱ्यांनी त्यांना मदतीचा हात दिलेला होता. ही सगळ्याच गोष्टीची तपासणी आता होणं आवश्यक आहे. आणि आम्हाला अतिशय वाईट वाटत होतं की एक करप्टेड माणूस इथे येऊन बसलेला आहे. अतिशय वाईट कार्यकाळ त्यांचा राहिला. लोकांसाठी, सामान्य जनतेसाठी, त्यांच्या स्वतःसाठी मात्र तो चांगला होता. अतिशय माया जमवली त्यांनी. जालना आणि सोने का पालना असं जे म्हणतात, तर हा सोन्याच्या पालनामध्ये बसून यांनी सोन्याचा चमचा तोंडात घेतलेला होता आणि त्याचा आता हिशोब आज रोजी झालेला आहे. आणि आता आम्हाला अपेक्षा आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही तपास करणार आहोत आणि सगळ्या गोष्टी यांच्या बाहेर काढणार आहोत. सगळी कुंडली बाहेर निघणार आहे आता. माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष आहे विजूभाऊ लहाने. काय सांगाल, आज आयुक्त हे प्रभारी आयुक्त ट्रॅपमध्ये अडकलेत एसीबीच्या, काय प्रकरण होतं, काय सांगाल? जालन्याच्या गोरगरिबाचा या ठिकाणी टंटाळा लागलेला आहे. अनेक प्रकारच्या झोपडपट्ट्या त्याने या ठिकाणी नष्ट केलेल्या. आताच आपण बघू शकता, या जालन्यामध्ये मोठा महापूर आला होता आणि महापूर एवढा अतिवृष्टी पाऊस पडल्यानंतर सुद्धा इंदिरानगरची झोपडपट्टी त्यांना कोणती तक्रार नसताना त्या ठिकाणी पाडलेली आहे. त्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध बी करतो आणि त्याच्यावर कारवाई झाली याचा आम्ही स्वागत करतो की हा भ्रष्टाचारीचा अधिकारी होता. याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे होती. आणि याचे जे संभाजीनगरमध्ये, औरंगाबादमध्ये जे गाळे आहेत, त्या गाड्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे, आम्ही ते सुद्धा एसीबीला देणार आहे ना. आता सुद्धा महानगरपालिकेमधून काही कर्मचारी त्या ठिकाणावर फायली गडाप करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत. त्यांचे नातेवाईक येऊन इथून काही घोळ चालू आहे त्यांच्यावरला. इथं त्यांच्याजवळ काही माया जमा केलेली आहे, ती माया सुद्धा मागच्या दरवाज्यातून जाऊ शकते. आम्ही इथल्या पोलीस संस्थेला विनंती करतो की तुम्ही आता गंभीर स्वरूपात या ठिकाणी लक्ष घालावा, डोळ्यात तेल घालून यांच्यावर लक्ष करा. कारण की बहुत मोठा भ्रष्टाचारी अधिकारी होता. याने या जालना शहराला पूर्ण लुटून खाल्लेला आहे. याची आता ताबडतोब ही जी बोर्ड आहे यांचं निघणार आहे आणि दुसरं बोर्ड इथं लागणार आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो की चांगली कारवाई झाली. दिवाळीच्या तोंडावर तसंच त्यांना सणासुदीच्या तोंडावर गोरगरिबाचे घर पाडले, त्याचा टंटाळा आयुक्ताला लागलेला आहे. कोणातरी ठेकेदाराकडून त्याने या ठिकाणी पैशाची मागणी केली होती आणि त्या ठेकेदाराने त्याला 10 लाख रुपये या ठिकाणी रोख रक्कम दिलेली आहे. अशी तर अनेक प्रकारच्या आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि वंचित बहुजन आघाडी अनेक प्रकारच्या या ठिकाणी तक्रारी दिलेल्या आहे. या आता वकील मॅडमने तुम्हाला सांगितलं आहे, रमाताईने, यांनी सुद्धा ते जेव्हापासून खाडेकर इथं आयुक्त म्हणून आला होता, हा आयुक्त नाही म्हणून त्यांना विरोध केला होता, तरी हा आयुक्त म्हणून इथं इथल्या राजकीय पुढाऱ्यांनी त्याला बसवलं आपल्या इथं छातीवर आणि गोरगरिबाचा त्या ठिकाणी त्यांना पूर्ण शोषण केलेलं आहे. या ठिकाणावर त्याचा सर्वप्रथम या निषेध करतो आणि याच्यावर जी कारवाई झाली ही कारवाई कायदेशीर आहे, याच्यावर व्हायला पाहिजे. याचा अंत होणं जरुरी होता. याची बारकाईने चौकशी व्हायला पाहिजे. याच्यामध्ये कुठेही हलगर्जीपणा व्हायला नाही पाहिजे. आणि आम्ही ज्या मालमत्ताची त्याला माहिती देतोय, आता आम्ही इथल्या एसीपीला आम्ही मदत करत आहे, सामाजिक कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडी सुद्धा मदत करेल. या जालना शहरामध्ये जेवढ्या त्याने काही झोपडपट्ट्या होत्या त्या उठून त्या काही लोकांच्या नावावर करून दिलेल्या आहेत. इथले काही भूखंड त्याने या ठिकाणी दाबलेले आहे आणि त्याच्या नातेवाईकाच्या नावावर या ठिकाणी बुलढाणा जिल्हा असेल, संभाजीनगर असेल, औरंगाबाद असेल, लातूर असेल, अशा जिल्ह्यामध्ये त्याने प्रॉपर्टी घेतलेले आहे. त्याच्या नातेवाईकाच्या नावावर आहे, त्याची सुद्धा चौकशी करावा. आम्ही त्याची मागणी करत आहे. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.